मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की हळदी कुंकू का केलं जातं बरं. मकर संक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकूचे कार्यक्रम चालूच असतात. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती. पण या हळदी कुंकूच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या. हळूहळू समाज प्रगत होत गेला, तसतशी स्त्री ही स्वतंत्र झाली. पण हळदी कुंकवाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे. रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते. त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागल्याने प्रत्येक कृतीत वाईट शक्तीचा अडथळा येण्याचे प्रमाणही वाढते आणि त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते. म्हणून तेजाच्या मारक तत्वास पुष्टी देणाऱ्या आणि आदिशक्तीरूपी तेजाला आवाहन करणाऱ्या हळदी कुंकू रूपी धार्मिक उपासनात्मक कृती रथसप्तमीपर्यंतच केल्या जातात. यामध्ये एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला उपयुक्त असे वाण भेट म्हणून देते. त्यानंतर पदराच्या टोकाचा वापर करून हे वाण एकमेकींना दिलं जातं. त्याबरोबर पान, सुपारी अशा गोष्टीही या वाणामध्ये दिल्या जातात. गुलाब पाणी, अत्तर हाताला लावलं जातं, गुलाब पाणी अंगावरती शिंपडलं जातं. त्याचे सुद्धा धार्मिक कथा आहे, ती मी तुम्हाला कधीतरी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. मी या प्रकारे डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला माझं डेकोरेशन कसं वाटलंय हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. ही जी फुलं आहेत ही मार्केट यार्डमधून आणली होती आणि इतकी स्वस्त रिझनेबल मिळाली आहेत. हे जे दिसतंय हे मिशोवरून घेतलेलं आहे. आणि हे डेकोरेशन बघा तुम्हाला कसं वाटतंय. फोटो शेअर केलेले आहेत कारण व्हिडिओ काढायला जमलेलं नाहीये, तुमच्याबरोबर फोटो शेअर करतेय डेकोरेशनचे. ही साडी जी आहे ती प्युअर कॉटन सिल्क साडी आहे. आणि कशी वाटतेय हे वाण मी वेगवेगळ्या प्रकारचे आणले होते, त्याची पण एक स्टोरी आहे, तीही तुमच्याबरोबर शेअर करेन. त्याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे की कशा प्रकारचं हळदी कुंकू मी केलं होतं. आणि मस्त मटार करंजी, गुलाबजामुन आणि मिनी बटाटे वडे ठेवले होते. माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि फॉलो करा अशा छान छान रील्ससाठी. मंडळी जे बोरन्हाणला येतात त्यांच्यासाठी सुद्धा, छोट्या मुलांसाठी आम्ही रिटर्न गिफ्ट्स आणतो दरवर्षी, कारण त्यांनाही मजा वाटायला पाहिजे, गिफ्ट्स मिळायला पाहिजेत. फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि हो, डेकोरेशन कसं झालंय हेही कमेंट करून सांगा. आवडलं की नाही तुम्हाला आमचं डेकोरेशन, डुग्गूचं बोरन्हाण, अश्वत्थचं बोरन्हाण तुम्हाला आवडलं की नाही हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो